पण आपण सर्वांनी पहिल्यांदा 28 तारखेला झालेल्या दुर्दैवी विमान अपघातामध्ये आपले राज्याचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झालं. म्हणजे सर्वच कार्यकर्त्यांनी उल्लेख केला की आपल्या सर्वांच्यावर एक दुःखाचा डोंगर कोसळला. 8 दिवस महाराष्ट्राचे सगळं शून्य झालं आणि 2-3 दिवस तरी या राज्याचा एकही नागरिक टीव्ही समोर हजर नव्हता. त्यांच्या दुर्दैवी जाण्यानं एका सच्चा कार्यकर्त्याला आपण म्हटलो, जो सत्य बोलणारा, परफेक्ट बोलणारा, जे चुकीचं आहे ते तोंडावर सांगणारा, पोटात असेल ते तोंडावर आणणारा आणि विकास कामावर प्रचंड प्रेम करणारा, आणि त्याचा उल्लेख विजय काळे आपल्या भाषणात केला. कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या नंतर त्यांच्या शाळेतला एक शेवटचा लोकनेता आज आपण सर्वजण जमावून बसलेलो आहोत. त्यांच्या आत्म्याला शांती लावावी अशी मी प्रार्थना परमेश्वराजवळ करतो. म्हणून आज जे अभूतपूर्व यश मिळालं, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जागा निवडून आणण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चांगली कामगिरी केली, त्यामध्ये फार मोठं योगदान हे अजितदादांचं होतं. कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक निवडणुकीमध्ये आपण उपाध्यक्षापर्यंत बदल मारली आणि ती मारत असताना आपण अध्यक्षापर्यंत का बदल मारू शकत नाही, त्याचा जेव्हा आम्ही प्रमुख कार्यकर्त्यांनी विचार केला, त्यामध्ये करवीर तालुक्यामध्ये 12 आणि हातकणंगले तालुक्यामध्ये 11 जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही फार कमकुवत होती. ज्या ज्या ठिकाणी आमदारकीच्या विधानसभेच्या जागा आपल्याला लढवता आल्या नाही, त्या त्या ठिकाणी राष्ट्रवादी कमकुवत झाल्याचं चित्र आपल्या समोर आलेलं होतं. मी राहुल पाटील यांनी विचारलं, त्यांच्या कार्यकर्त्यांचा आभार मानेन की करवीर तालुक्याची कुठली आमची वडून काढण्यासाठी त्यांनी सहकार्य केलं. आणि खरं सांगू, मी जर प्रयत्न करत होतो, तो गणितचा हुशार निघाला की त्यांना पावणे पहिला गाठलं, अजितदादा हे नातेवाईक निघाले, ते अजितदादाला थेट भेटले आणि अजितदादाकडे शब्द घेतल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. म्हणजे राहुल पाटलांना आणण्यामध्ये अजितदादाचं फार मोठं योगदान आहे. त्यामुळे करवीर तालुक्यामध्ये आज 4 जागा ज्या निवडून आलेल्या आहेत, त्या 20 जागेमध्ये याचं फार मोठं महत्व आहे. हातकणंगले तालुक्यामध्ये आम्ही प्रचंड मेहनत केली, पण आपल्याला यश मिळालं नाही. तो जितक्याही कार्यकर्त्यांनी निवडणूक जिद्दीनं लढवली. आता आपल्याला तिथं सुद्धा चांगलं स्थान पटकावं लागेल. ज्या पद्धतीनं राहुल पाटील एक नेता म्हणून जर आपल्याला मिळाला, तशाच पद्धतीनं हातकणंगल्यामध्ये भावी काळामध्ये आपल्याला प्रयत्न करावे लागतील. आणि मला आज मी या ठिकाणी विश्वास देतो या सरकार समारंभाच्या प्रसंगी, ज्यावेळा पुढच्या वेळेला जिल्हा परिषद निवडणुका होतील, त्यावेळेला 20च्या ऐवजी आपल्या स्वतःच्या बळावर आपली मेजॉरिटी झाल्याशिवाय राहणार नाही. इतकं स्वबळावर आपण या लढाईमध्ये भाग घेऊ आणि आपण जिंकून दाखवू. आता 35 जागा आम्ही हात घड्याळाच्या नावावर लढवल्या, 4 जागा 7 जागा लढवल्या येड्रावकर साहेबांच्या शाहू विकास आघाडीमार्फत, आणि 2 जागा टीबी पाटलांनी बुधरगड तालुक्यामध्ये शिवसेना आघाडी केलेली होती. म्हणजे 35 घड्याळच चिन्हावर लढवल्या, 20 जागा निवडून आल्या. आणि आज बाबासाहेब पाटलांनी आणि अजित पवारांनी चांगली माहिती दिली आहे. एकूण जिल्ह्याचं मतदान किती, महानगरपालिकेच्या 2 एकसत्रीयांनी कोल्हापूरचं मतदान किती, 13 नगरपालिका नगरपंचायतीचं मतदान किती, आणि राहिलेल्या 33 लाख मतदानामध्ये आपण 57% रस्त्याकडे येऊ शकलो. हे सगळं श्रेय हे आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा आहे. हा विजय मी आमचे नेते अजितदादांच्या चरणी मी समर्पित करतो आणि हा विजय हा त्यांच्या चरणाची विनंती करतो. बंधुभगिनींनो,
आता सगळ्यांच्याच अपेक्षा वाढलेल्या आहेत. सर्वात जास्त एक नंबरचा पक्ष वाढल्यानंतर साहजिकच काही पदं आपल्याकडे येणार आहेत. अजून आपली काय युतीची बैठक झालेली नाही. आता आपले आले निवडून 15-20, आपल्याला लागणारे अजून 15. म्हणजे आपल्याला भारतीय जनता पक्षाला बरोबर घ्यावं लागेल, आपल्याला राजेंद्र पाटील यड्रावकरच्या आघाडीला बरोबर घ्यावं लागेल आणि आपल्याला शिवसेनेला बरोबर घ्यावं लागेल. आणि बाबासाहेब माझे मित्र विनय कोरेच्या जनसुरा नावाला घ्यावं लागेल. आता यामध्ये जो कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये फॉर्म्युला ठरलेला आहे त्या फॉर्म्युल्यानुसार आता जो जास्त पक्षाचे सदस्य आहेत त्याला 2 समित्या तिथे मिळालेल्या आहेत. म्हणजे आपल्याला त्या हिशोबाने जर फॉर्म्युला आपण करायचा झाला तर 1.25 वर्षाचं हे सर्व राज्यभर सूत्र ठरलेलं आहे. 1.25 वर्षाने अध्यक्ष उपाध्यक्षाने 4 समित्याचे सदस्य बदलले जाणार आहे. म्हणजे 1.25 वर्षासाठीच आता ही निवडणूक होण्याचा फॉर्म्युला हा राज्यामध्ये आणि विशेषतः कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये केला गेलेला आहे. म्हणजे आपल्याला 2 पदं जर मिळाली सगळ्यात जास्त सदस्य असल्यामुळे तर 1.25 वर्षाला 2, 1.25 वर्षाला 2, 2.5 वर्षाला 4 आणि पुढच्या 2.5 वर्षाला 4 म्हणजे 8 पदं मिळणार आहे. आपले सदस्य आहेत 20, पदं मिळणार आहेत 8, राहणार आहे 12. म्हणजे तालुक्याच्या नेतेमंडळींना कुणाला जायचं त्याची निवड करावी लागेल. एका दिवशी काही एकदम 16 पदं निवडली जाणार नाही. पहिल्यांदा 2 निवडली जाणार आणि मग 4 समित्या आहेत. त्यामध्ये शिक्षण, त्यानंतर बांधकाम आरोग्य, त्यानंतर महिला बाल विकास आणि चौथी जी आहे ती समाज कल्याण, अशा या 4 समित्या आहेत. बरोबर आहे सगळं. आणि अध्यक्षाकडे जलसंधारण आणि प्रशासकीय सामान्य प्रशासन या समितीचा चार्ज असतो आणि उपाध्यक्षाकडे कृषी आणि पशुसंवर्धनचा हा समिती असते. म्हणजे या झाल्या आता आपल्या वर्षाला 2 पदं आपल्याला मिळणार, म्हणजे 8 पदं मिळणार. आता राहिलेल्या भागात आता काय करायचं तर आपल्याला एक जिल्हा नियोजन मंडळामध्ये निवडणूक आहे. त्यामध्ये किती सदस्य मागे आहे ते मला माहिती नाही, परंतु त्यामध्ये काही थोडे नगरसेवक असतील किंवा जिल्हा सदस्य असतील जातील आणि आपल्याला या नेतेमंडळीला या पद्धतीनं काम करावं लागेल. आणि या निमित्ताने तशा पद्धतीनं आपल्याला चर्चेला बोलावलं जाईल. या सगळ्या नेतेमंडळांना विश्वासात घेऊनच आम्ही सगळे निर्णय घेऊ असा सर्व सदस्यांना मी विश्वास व्यक्त करतो. आता पंचायत समिती आता 4 ठिकाणी काहीतरी आपली स्वबळावर पंचायत समिती झालेली आहे. पण त्यामध्ये तरवी, गडिंग्लज, आजरा आणि चंदगड, बरोबर आहे. आता या आमच्या स्वबळावर आणि मला वाटतं बहुतेक राहुल पाटलांनी भाजपबरोबर बोलणी करून ती करणार आहे. राहिलेल्यामध्ये कागद जे आहे ते भारतीय जनता पक्षाला आमची असल्यामुळे आम्हाला त्या आळीपाळीनं मिळणार आहे. ही 5 पंचायत समित्या या आपल्याला राहतील. राहिलेल्या याच्यामध्ये आपले सदस्यांनी आता तिथे काय त्यांना पदं मिळते काय मला माहिती नाही. नशीब असेल ते तिथे पदं मिळतील, नाहीतर तिथे त्यांना विरोधी पक्षात बसावं लागेल किंवा सत्तेत बसावं लागेल. आता जिल्हा परिषद पंचायत समितीचा मी जे सांगितलं फॉर्म्युला तुम्हाला कळाला सगळ्यांना. आता पुन्हा आता माझ्याकडे यायचे सगळ्या त्यांचे निवड आहे. आता गोकुळची निवडणूक आता काही दिवसात सुरू होणार आहे. आता ठराव मागवले जाणार आहे आणि ठराव तुम्हाला माहिती आहे किती बोल आहे. तर मी सगळ्या नेतेपणे तुम्हाला सांगेन आता महिनाभरानं या ठरावाचं काम सुरू होईल. या ठरावामध्ये जास्तीत जास्त राष्ट्रवादी विरोधी पक्षाचे ठराव कसे गोळा होतील तिकडे आजपासूनच आपण लक्ष द्यावं. जिल्हा मजुरी बँकेचा अजून थोडा वेळ आहे, त्यावेळेला तुमचा मेळावा घेतला जाईल. पण जिल्हा मजुरी बँकेमध्ये आता बँकिंग रेग्युलेशन ऍक्टमध्ये एक बदल झालेला आहे. 10 वर्ष ज्यांना झालेली आहे त्यांना आपल्याला बसावं लागणार आहे.
त्यामध्ये मी आहे, भैयासाहेब माने आहे आणि कोणाचा संतोष पटला आहे. आता थोडा कोर्टात तो एक मामला आहे की हा कायदा इथून पुढे लावायचा का मागे लावायचा, याबद्दल एक उच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयाची केस आहे. तर मला वाटते की आता 30-40 वर्ष आम्हाला झालेली आहे आणि आता आम्हाला या बँकेमध्ये या 10 वर्षामुळं काही लोकांना थांबावं लागणार आहे. नवीन सळसळत रक्त आता या निवडणुकीमध्ये आपल्याला उतरावं लागेल आणि अनेक वर्षाचं आपलं जे जिल्हा बँक आपल्या ताब्यात आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या सगळ्या मित्र पक्षाच्या ताब्यात ठेवण्यासाठी विशेषतः राहुल गट आपल्यात आलेले आहे. आपण या सर्वांनी प्रयत्न करूया, आपला विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. बंधूंनो, आता जिल्हा परिषदमध्ये, पंचायत समितीमध्ये आणि नगरपालिका महानगरपालिकेमध्ये तुम्ही निवडून गेलेला. आता आपल्या मी जिल्हा परिषद पंचायती सदस्यांना सांगेन की आपल्याला ज्यांनी निवडून दिलेला आहे त्या सगळ्या गावागावात जाऊन आपण आभार मानले पाहिजे. त्यामध्ये आपण कंटाळा करता कामा नये. घराघरात जाऊन त्यांच्या पाया पडलं पाहिजे, जी संधी मला दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजे. आणि त्यानंतर जेव्हा सत्ता स्थापन होईल तेव्हा मी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हामध्ये कार्तिक यांना सांगितलेलं आहे की पंचायत समिती सदस्यांना वेगळं आणि जिल्हा परिषद सदस्यांना वेगळं तुम्ही कार्यशाळा घेतली पाहिजे आणि त्यांना कायदे, नियम, निधीची तरतूद याची सगळी माहिती त्यांना देण्याची आवश्यकता आहे. मला वाटतं त्यांनी जर केलं नाही तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आपल्या सगळ्या सदस्यांची मी पन्हाळ्यावर कार्यशाळा घेईन. बाबासाहेब पाटील सगळे आपले राहण्याचे व्यवस्था दिले करतील 2 दिवस आणि चांगले भक्ती आणून या पंचायत राज्याची कल्पना की जी मांडली होती कैलास यशवंतराव चव्हाण साहेबांनी ती आपण त्या ठिकाणी कार्यशाळा घेऊ. नगरपालिकेच्या नगरसेवकांना सुद्धा अशाच प्रकारची कार्यशाळा घेण्याची आवश्यकता आहे आणि मी नगरपालिकेच्या सगळ्या सदस्यांना, नगराध्यक्षांना आणि जिल्हा परिषद सदस्यांना आणि पंचायत सदस्यांना मी प्रचंड विश्वास देऊ इच्छितो की राज्य शासनाच्या बजेटमधून, त्यानंतर जिल्हा नियोजन मंडळाच्या बजेटमधून, जिल्हा परिषदेच्या सेसमधून एक चांगला निधी देण्यासाठी मी तुमच्या मागे उभा राहील आणि प्रचंड प्रमाणात तुमच्या मतदारसंघामध्ये कशी कामं करता येईल, तुम्ही जे आश्वासन दिली असतील ती पूर्ण करण्यासाठी आपण चांगली मेहनत घेऊ. यासाठी आपण मला शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार कधी मला कागदाला सकाळी भेटावं यासाठी जरूर ते मार्गदर्शन आणि निधी मिळवून देण्याचा प्रयत्न नाही. उद्यापासून नका, बजेट झाल्यावर असते निवडणूक माहिती आहे तुमची, तर उद्या म्हटलं उद्याच चूक केला तर तुम्ही यावं अशी विनंती करतो. ज्या ज्या उमेदवारांना या निवडणुकीमध्ये यश मिळालं नाही, काहींना काटावर आपल्याला पराभूत व्हावं लागलं, त्यांनी पुढच्या वेळेला चांगल्या पद्धतीने काम करावं अशी विनंती मी या निमित्ताने व्यक्त करतो.